नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे कर्पूरी ठाकूर, तो काळ ते राजकारण. मित्रहो, बिहारचे भूतपूर्व मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना केंद्र सरकारनं काल त्यांची जन्मशताब्दी कालपासून सुरू झाली त्या निमित्तानं भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. माझ्यासमोर कर्पूरी ठाकूर यांचा काळ आणि त्यावेळचं राजकारण हे उभं राहिलं. कर्पूरी ठाकूर हे जयप्रकाश नारायण यांच्या लोक चळवळीचं अपत्य आहे असं म्हटल्यास ते चूक ठरणार नाही. लोकांना खरोखर ही चळवळ आपली आहे असं वाटलं ते जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचार विरोधीचे आंदोलन सुरू केलं तेव्हापासून. त्याच्या आधी चळवळी होत्या, काँग्रेस त्याच्यात प्रमुख होती, पण तो काळ कसा होता की नेहरूंचा नाही म्हटलं तरी एक प्रभाव होता, वलय होतं, पण नेहरूंचा दरारा आणि दहशतसुद्धा होती. त्यामुळे तो जो राज्यकर्ता आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये जी जवळीक निर्माण व्हायला पाहिजे होती ती ह्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीपासून खऱ्या अर्थानं निर्माण झाली. त्या खरं सांगायचं तर तो जो काळ आहे तो अभिजन वर्गानं नेतृत्व करण्याचा असा काळ आहे. मधु लिमये यांनी सुद्धा आपल्या आत्मचरित्रात हे म्हटलं आहे की अभिजन वर्ग म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाचं प्राबल्य सर्व पक्षात होतं. अगदी कम्युनिस्टांचे सुद्धा अध्यक्ष आणि पोलिट ब्युरोचे सदस्य हे बहुतेक ब्राह्मण असत. त्यावेळेला कर्पूरी ठाकूर हे नाभिक समाजाचे एक नेते बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि याचं त्यावेळेला कौतुक होतं. पण त्यावेळेला काळ कसा होता, एक बारीकसं उदाहरण मी सांगणार आहे की महाराष्ट्र विधानसभेमध्ये अध्यक्ष होते शंकरराव जगताप. हे नाभिक समाजाचे होते. एकदा अशीच काहीतरी चर्चा चालू असताना आणि सरकारनं दिलेलं उत्तर पसंत न पडल्यामुळे गुलाबराव पाटील हे समाजवादी पक्षाचे आमदार होते. ते म्हणाले, अध्यक्ष महाराज, खरं म्हणजे मला रिकामा नावी भिंतीला तुंबड्या लावतो असं म्हणायचं होतं. यांची आश्वासनं सगळी खोटी आहेत, पण तुम्ही अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यामुळे मी ती तो वाक्प्रचार वापरणार नाही. तेव्हा मग अनेकांना कळलं की सभापती हे नाभिक समाजाचे आहेत. तसा उल्लेख गुलाबराव पाटलांनी करायला नको होता. नंतर त्यांनी खेदही थोडासा व्यक्त केला, पण असा तो काळ होता. नाभिक समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला. आता कसं असतं पहा की कर्पूरी ठाकूर यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे खालच्या समाजातून, खालच्या वर्गातून वरती आल्यानंतरसुद्धा त्यांना वखवख नव्हती. कारण तो जो काळ आहे तो राजकारण हा उत्पन्न वाढवण्याचा, पुढच्या 10 पिढ्यांची बेगमी करून ठेवण्याचा एक धंदा आहे अशी समजूत त्याला नव्हती. राजकारण हा नाही म्हटलं तरी लोकसेवा करण्याचा एक प्रकार आहे, एक मार्ग आहे असं त्याला मानत होते. आणि त्या दृष्टीनं कर्पूरी ठाकूर हे लक्षात राहतात. त्याचं कारण त्यांची राहणी अत्यंत साधी होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर लेख लिहिला आहे आणि त्याच्यात त्यांनी एक उल्लेख केला आहे की की त्यांच्या मुलीच्या लग्नातसुद्धा ते जे कपडे घालून फिरत होते तर त्यांचा जो सदरा होता तो फाटलेला होता. मला हे वाचल्यानंतर आठवलं की मी मुंबईच्या भाजपच्या त्यावेळेला जनसंघ होता, जनसंघाच्या कार्यालयात अटल बिहारी वाजपेयींना एकीकडे मला मुलाखत देत असताना दुसरीकडे सुई दोरा घेऊन स्वतःचा फाटलेला झब्बा शिवताना मी बघितलेला आहे. दादरला अमरिंद मंडळामध्ये काका गाडगिळांचं व्याख्यान होतं. तेव्हा ते केंद्रीय मंत्री राहून गेले होते, पंजाबचे राज्यपालसुद्धा होते, तरीसुद्धा काका गाडगिळांचं धोतर फाटलेलं होतं हे मी बघितलं आहे. म्हणजे तो काळ कसा होता ते सांगण्यासाठी म्हणून मी हे सांगतो आहे. कर्पूरी ठाकूर यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ओबीसी समाजाचं आज जे राजकारण असं गाजतंय पहिल्या पानावर वर्तमानपत्राच्या,
OBC समाजाची दखल घेतली पाहिजे, हे पहिल्यांदा उच्चारवानं सांगणारा कर्पूरी ठाकूर हा नेता आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये OBC समाजासाठी आरक्षण लागू केलं. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आणि जातीनं जे OBC आहेत, इतर मागासवर्ग, त्यांची दखल घेतली पाहिजे, त्यांना हात देऊन वर उचललं पाहिजे. हे भारताच्या राजकारणामध्ये जसं जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं तसं त्यांचे जे चेले होते, सगळेच चेले त्यांचे काही नावाला जागणारे नव्हते, पण कर्पूरी ठाकूर हा अपवाद होता. जसं जयप्रकाश नारायण यांना हवं होतं राजकारण करायला भ्रष्टाचारमुक्त, तसं कर्पूरी ठाकूर हे करत होते आणि गरिबांसाठी अंत्योदयाचं राजकारण हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. दुसरं कसं आहे की आज आपण पाहतो एकंदर राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत वगैरे उचलली जीप लावली टाळ्याला. कर्पूरी ठाकूर हे खालच्या समाजातून आलेले असून सुद्धा त्यांचा जिभेवर ताबा होता. एकही वेडंवाकडं विधान त्यांनी केलं नाही आणि अत्यंत नम्र असे ते असायचे. त्यांचा नम्रपणा हा त्यांचा विशेष होता. मला यानिमित्तानं सांगायचं आहे ते असं की बिहारमधून IAS झालेले एक मोठे सरकारी अधिकारी होऊन गेले, नंदकिशोर सिंग त्यांचं नाव, NK सिंग या नावाने प्रसिद्ध आहेत. 1991 ते 2004 या काळामध्ये आर्थिक सुधारणा झाल्या. त्या आर्थिक सुधारणा मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांनी केल्या, पण त्यावेळेला प्रशासकीय पातळीवर सेक्रेटरी म्हणून, सचिव म्हणून NK सिंग त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी त्या सुधारणा सगळ्या प्रत्यक्ष व्यवहारात आणलेल्या आहेत. त्या NK सिंग यांनी, ते बिहारचे होते, NK सिंग यांनी द प्रॉब्लेम ऑफ चेंज नावाचं एक चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन असं केलं आहे की ते म्हणाले, सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं की एवढं भौतिकदृष्ट्या भारत हा साधनसामुग्रीनं इतका संपन्न आहे की तो गरीब कसा काय राहू शकतो. तो गरीब राहिला अजूनही याचं कारण भारतीय राजकारण्यांची एक विशिष्ट मनोवृत्ती आहे. ते मनोवृत्ती काय आहे की जसं स्वातंत्र्य आंदोलनात आपल्याला दिसून आलं की परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी जे तप लागतं, ते तप, ती निष्ठा, तो संयम नसल्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि तेच यश मानायचं. तेच मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक सुधारणांमध्ये झालं. आर्थिक सुधारणा जेव्हा जेव्हा आपण लागू केल्या तेव्हा राजकारणी लोकांनीच त्यांचे स्वार्थ आड आल्यामुळे त्यांनी त्या आर्थिक सुधारणांना विरोध केला. तर अशा प्रकारे भारताचं जे राजकारण आहे, भारताचं अर्थकारण आहे, ते पुढे का जात नाही, ते तिथल्या तिथे खोळंबलं आहे का, याचं सविस्तर वर्णन या NK सिंग यांनी, नंदकिशोर सिंग यांनी द प्रॉब्लेम ऑफ चेंजमध्ये म्हटलं आहे. त्यात 5-6 प्रकरणं ही बिहारवर आहेत. बिहार हा सर्व दृष्टीने भारतामधलं एक मोठं राज्य, जिथून राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण निर्माण झाले, ते राज्य का मागास आहे याचं कारण त्यांनी दिलं की बिहारचे राजकारणी नेते हे जातीनिहाय राजकारणात जास्त गुरफटलेले असतात. मग त्या राजकारणात गुरफटल्यानंतर राज्याचा विकास करायचा, सगळी साधनसामुग्री आहे भौतिक, पण त्याचा उपयोग ते करत नाही. त्याचं कारण जातीनिहाय राजकारण ते करतात असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. NK सिंगने असं म्हटलं आहे की बिहारचे विद्यार्थी हे बाहेर जाऊन दुसऱ्या राज्यात आणि परदेशात चमकलेले आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आहेत, पण बिहारमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग राजकारणी लोक करत नाहीत. या सगळ्या गोष्टीला कर्पूरी ठाकूर हे अपवाद होते. कर्पूरी ठाकूर हे यांचा प्रशासनाशी चांगला संबंध होता. त्यांना दुर्दैवानं राजकारणामुळे फार काळ मुख्यमंत्रीपद भोगता आलं नाही. जेमतेम 20 महिने ते दोनदा मुख्यमंत्री झाले, पण एकदा 6 महिने, एकदा 14 महिने, जेमतेम 20 महिने त्यांना मुख्यमंत्रीपद. आता या बिहारचा आपला संबंध म्हणजे मधुलिमय आणि जॉर्ज फर्नांडिस
हे तिथून बिहारमधून लोकसभेवर निवडून आलेले होते. दुसरं मला आणखीन एक सांगायचं आहे की काल नेताजींचा पराक्रम दिवस भारत सरकारनं साजरा केला. यांचा माझा थोडासा संबंध कसा आला आहे पहा. नेताजींनी परदेशामध्ये सिंगापूरमध्ये सैन्य उभं केलं आणि एक हंगामी सरकार स्थापन केलं होतं. भारत सरकारचं स्वतंत्र भारत म्हणून त्यांनी घोषित केला होता आणि त्याचं सरकार. तर त्यावेळेला ते प्रपोगंडा मिनिस्टर होते एस.ए. अय्यर. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. हे एस.ए. अय्यर मग पुढे प्लॅनिंग कमिशनचे सुद्धा सभासद झाले. नंतर महाराष्ट्र सरकारचे म्हणजे मुंबई राज्याचे मोरारजी मुख्यमंत्री असताना प्रसिद्धी संचालनालयाचे ते प्रमुख होते. ते रिटायर झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी इंडिया न्यूज अँड फीचर अलायन्स इन्फा या वृत्तसंस्थेत ते मुंबईचे प्रतिनिधी म्हणून होते. नंतर मग 1964मध्ये मुंबई प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाल्यानंतर अनेक वर्ष एस.ए. अय्यर यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. एस.ए. अय्यर माझ्या लक्षात का राहिले? 2 गोष्टीसाठी. एक म्हणजे ते मला अगदी जवळ बसवून सांगायचे की महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक लोक लिहितील, पण महाराष्ट्र हा खरोखर किती मोठा आहे सांस्कृतिकदृष्ट्या हे कोणी सांगत नाही, तर तू त्याच्यावर लिही. म्हणून मला त्यांनी बावाकाणींची मुलाखत घ्यायला लावली, बालगंधर्वाची मुलाखत घ्यायला लावली. ही जी सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत ती इंग्रजीमध्ये मराठीमध्ये लोकांसमोर आली पाहिजेत असं ते मला आवर्जून सांगायचं. मद्रासी होते. मद्रासी असून देखील लुंगीपेक्षा धोतर आणि अत्यंत साधी राहणी. कर्पुरी ठाकूर जेवढे साधे होते तेवढे एस.ए. अय्यर अतिशय उच्च राहणीमान त्यांचं असूनसुद्धा प्रत्यक्षात ते अतिशय साधे होते. 20 नगीन महाल ब्रेमो स्टेडियमच्या समोर त्यांना सरकारी योजनेतून घर मिळालं होतं, पण त्यांची राहणी अत्यंत साधी होती. मी त्यांना एकदा असा प्रश्न विचारला होता की काय हो या नेताजींच्या मरणाविषयी हे ज्या अफवा आहेत, आणि कारण त्याला आचार्य अत्यंत नवयुग साप्ताहिक होतं आणि मग वर्षातून 2-3दा तरी ते नेताजी हिमालयात दिसले, नेताजी भारतात येऊन गेले, नेताजी अमुक माणसाशी बोलले, अशा प्रकारच्या साधारण अफवा म्हणता येतील अशा प्रकारचे लेख ते छापायचे. ते माझ्या वाचनात असायचे. मी एस.ए. अय्यरना म्हटलं की सर काय आहे नक्की परिस्थिती काय, कारण तुम्ही त्याला तिथे होतात. ते म्हणाले मी सूत्ररूपानं तुला अगदी थोडक्यात सांगतो. नेताजी जर जिवंत असते तर ते इतके धाडशी शूर पराक्रमी होते की भारतात येण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकलं नसतं. भारतातल्या शक्ती आणि भारताबाहेरच्या शक्ती कोणीही त्यांना रोखू शकलं नसतं. मी त्यांना जवळून ओळखतो असं ते म्हणाले. ज्या अर्थी ते भारतात आलेले नाहीत इतका प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर, ही 64-65ची गोष्ट आहे, त्या अर्थी नेताजी जिवंत नाहीत आणि ते त्या अपघातात गेले हे आपण मान्य केलं पाहिजे. तर एस.ए. अय्यर यांची नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भात मला जी आठवण आली ती अशी आहे. तेव्हा सांगायचं कारण कर्पुरी ठाकूर यांच्या भारतरत्नमुळे 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक म्हणजे त्यावेळच्या राजकारणी लोकांचा साधेपणा आणि दुसरं म्हणजे राजकारण हे अजून प्रगल्भ अवस्थेत न गेल्यामुळे जातीनिहाय राजकारण झालं आणि ते जातीनिहाय राजकारण विकासाच्या दृष्टीने न होता आपल्या स्वार्थ साधनेच्या दृष्टीनं झाल्यामुळे भारताची विशेषतः बिहारची जी आर्थिक प्रगती औद्योगिक प्रगती सुधारणा व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. अजूनही त्याच्यामध्ये आपले राजकीय वातावरण प्रगल्भ होण्याच्या दृष्टीनं आता सुरुवात झालेली आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.